श्री रुक्मिणी देवी महात्म्य अध्याय 4. जय जय पांडुरंग रमणी, जय जय भक्त संकट तारिणी, जय जय भीष्मक नंदिनी रुक्मिणी माते. श्रवण भक्तीचे महिमान केले मागील अध्यायी निवेदन. रुक्मिणीचे प्राण संजीवन, एकमात्र द्वारका नरेश. हीच पुढील कथा निरूपील मी सर्वथा. श्रोते तुम्ही भाग्यवंता आहात बहु. कीर्तीनाम्याच्या वचनानुसार करी भीष्मक विचार. द्वारकेचा योग्य राजकुमार रुक्मिणीस आपल्या. शुद्धमतीचा विचार घेऊन रुक्मिणीचा होकार मौन. ठरवू लागले विवाह दिन आनंद सभायंतरी. रुक्मी बंधूस कळता वर्तमान, झाला अति क्रोधायमान. साठी येता हरपले भान, म्हणे माय ताता. शुद्धमतीस बोलू लागला, माते तुझा मतिनाश झाला. कळेना कसे तुझला श्रीकृष्ण योग्य नाही. रुक्मिणीची बालबुद्धी, नाही तिज योग्य अयोग्य शुद्धी. तरी तुम्हास आहे वृद्धी अनुभवाची. का तुमची अक्कल लोपली, विचारांची दृष्टी गेली. उभयता विनाश ओढू लागली, श्रीकृष्ण नसे सोयरा. काय पाहिले त्यात, नसे गुळ गोत्र जात. द्वारकेचा असे गोप बलरामाद्वारी. नंदा घरी वाढला, माय बाप कोण त्याला. माहित नाही जगताला, असे बेवारस तो. जन्मता मारिला मामा, गोपिकांशी आतुर कामा. गोकुळी म्हणे परमात्मा, वशीकारण जाणे. करून लाल बुंद डोळे, म्हणू लागला रुक्मी बळे. एका महिमान आगळे या दृष्ट खेळियाचे. कृष्ण निंदेचे आख्यान, न थांबवी रुक्मी दुर्जन. भीष्मक बहु विषण्ण, न बोले काही. पाहून बहु शांतता, रुक्मीस आली निर्भयता. बडबडू लागला बहुता, कृष्ण निंदा रूपे. ज्याने मारिले निष्पाप, बहुत लोक करीत पाप. काही नसता अपराध, मारे करी असे हा. फुलविल्या गोप नारी, गोप गोपी गोकुळ नगरी. हा वागे स्वैराचरी, कलंक यादव कुळा. परनारीचा यास ओढा, सोबत करी रास क्रीडा. असे मोठा मनकवडा, माया अस प्रवीणा. सर्वत्र पसरविले माया जाळ, फसले त्यात भोळे गोपाळ. अवगत यास कपट छळ, बहु मायावी हा. नाही यास वीरवृत्ती, जाऊन लपला समुद्राप्रती. म्हणे जरी नृपती, हसवा हा मोठा. भूवरी नाही मान, म्हणून लपवोई वदन. स्वतस मानी भगवान, खोटारडा असे हा. अशा या व्यक्तीस नाही देणार भगिनी रुक्मिणीस. तुमचा विचार प्रयास दूर सारा उभयता. मीच तिचा बंधू असता, नसावी काही तुम्हा चिंता. शोधिल वर त्रिलोकी सत्ता, सामर्थ्य माझे बहु. माता पित्यास अव्हेरून, रुक्मिणीस न काही विचारून. गेला रुक्मी राजप्रासादातून, शोधण्या राजकुमार. दुर्जनांशी भेटे दुर्जन, विचारांशी विचार जुळून. होते लवकर मिलन, नियती नियम हा. चेदी राज्य भूवरी, दमघोष तेथे राज्य करी. रुक्मी मनी विचार करी, जोडू सोयरक यांशी. या राज्याचा राजपुत्र, होता मोठा कुळगोत्र. विचारांनी रुक्मिणी सममित्र, शोभत असे. शिशुपाल असे नाम, कीर्तित रुक्मी सम. वर्तणुकीने साक्षात यम, बहु दुर्जन. समविचारांची पडता गाठ, कळस गाठे दृष्ट. योजना त्यांच्या बहु क्लिष्ट, समजण्या कठीण. शिशुपाल मनी आनंदला, श्रीकृष्णा वरचढ मान लाभला. भीष्मक राजा स्वशुर योजला, भाग्य उजळले म्हणे. विवाहाचा ठरून दिन, आला रुक्मी आनंदान. सांगे भीष्मका करा कन्यादान, चेदी नरेश शिशुपाला. विचारू नका कुणी प्रश्न, रुक्मिणीस मी समजावेन. उभयता पाळा मौन, आज्ञा समजा माझी. दुःखी झाले भीष्मक, वृद्धत्व आले सम्यक. पुत्र दुर्जन कलंक, कुळा माझारी. शुद्धमती रुदन करी, न बोले ओले नयन. गेले दुःख महान, पुत्र अविचारी बहु. रुक्मिणीस न देता वर्तमान, झाली कष्टी अंतःकरण. दुःख मनी साठवून आक्रंदू लागे. स्वीकारिला एकांत वास, त्यागिले जल अन्नास. नमिले माता लक्ष्मीस, तार तू आता म्हणे.
चंद्रास जैसी शयाची प्राप्ती, तैसीच झाली रुक्मिणी दीप्ती. कोमेजली सुंदर कांती, विचारी ग्रासिली. काय करावे सुचेना, दिनरात एकच विवंचना. न लागे लोचना, रुदन करी म्हणी. धरी माय पित्यांशी अबोला, समजी स्वतःस अबला. तेही दूषण भाग्याला, दुर्भागी मी असे. केली मी प्रेमभक्ती, अर्पिले कृष्णा तुझ प्रती. वरिले मनी एकचित्ती, काय चुकले माझे. रात्रीच्या अंधारातून, अमावस्येच्या नभातून, डोकवे शलाका एक तीक्ष्ण विचार रूपी. तुटता विचार शलाका, येई दासी सम्यका. म्हणे एक रुक्मिणी बालका, काय मी सांगते. पटेल तुझ जरी, उपाय तू करी. या दुष्ट अवसरी, गुह्य मी सांगे. बोलवतो विश्वासू सेवक, देत्या हाती निरोप. पाठवतो रातोरात, द्वारका नगरीशी. सोड लाज भीड सारी, प्रेमाची उघड तिजोरी. अर्पुन यदुकुल चरणावरी, योग्य वेळ हीच. करता अति उशीर, होईल अनर्थ थोर. जन्म जाईल शिशुपाल चरणावर, व्यर्थ तुझा. विवाह मुहूर्त आहे समीप, 3 दिवसांचे माप. दाखविल कृष्ण प्रताप, प्रेम भावे पाचारिता. विलंब अधिक न लाविता, घे लेखनी हाता. भाव भक्तीने अर्पिता, कळेल त्यास प्रेम. होऊन सावध रुक्मिणी, उठून बसली जगजननी. घेऊन हाती दौत लेखनी, प्रेम भाव अर्पी शब्द. लक्ष्मीश करुण स्मरण, माय तात चरण वंदून. घे म्हणे मज सांभाळून, जरी चुकले मी. मज नाही कसली जाण, मी बालिका बहु अजान. एकता श्रीकृष्ण आख्यान, वरले मनोमन तुझ. न पाहता एकमेकांशी, एकूण रूपवर्णन प्रतापाशी. अर्पिले मी तुझ पाशी, काया वाचा म्हणे. कशी सांगू मी प्रीत, नाही राजी बंधू भ्रांत. नाही त्याच्याशी बोलवत कुणाशी काही. कुणी समजेल मज वेडी, पुन्हा वाटे मी अनाडी. परंतु मज न कुणाची कोडी, मी फक्त तुझीच. बंधू माझा बहु गर्विष्ठ, अविचारी मोठा दुष्ट. आणले त्यानेच हे अरिष्ट, शिशुपाल रूपे. एकेना तो मातेला, विचारीना पित्याला. काय कळते म्हणे रुक्मिणीला, सर्वात श्रेष्ठ मी असे. ऐशा परिस्थितीशी, सांग मी लढू कशी. तुझ अर्पिले ऋषिकेशी, कसा अविचार करू. म्हणून सांगते एक, जरी म्हणशील अविवेक. तरी सांगणे प्रेमपूर्वक, सोपा एकची मार्ग. नेमच राक्षस विवाह लागून, आली परिस्थिती भयान. यावे तिज शरण, हीच असे काळगती. नसे मी अविचारी, अथवा मी व्याभिचारी. प्रीत केली मी न्यारी, यदुकुल श्रीकृष्णा. आमुच्या कुळाची रीत न्यारी, नेतात कुलवधू दर्शना माझारी. अंबालय आहे गावाबाहेरी, यावे तुवा केशवा. विवाह मुहूर्त आहे समीप, 3 दिवसांचा अवधी फक्त. हे धावून कर प्रताप, परोपकारी तू पुरुषोत्तमा. पत्र लिहिले सप्त श्लोकात, अर्पिले प्रेम भाव त्यात. हे जाणून मज फक्त, दासी तव चरणांची. केले धाडस मी हे भारी, प्रीत अल्प्रिली तुझ चरणावरी. ये धावून अबला मी नारी, वाट पाहे वेडी. भाव भक्तीचा हा लखोटा, दिला सुदैव ब्राह्मण हाता. म्हणे धाव द्वारका आता, वेळ अपुरा बहु. मनोवेगाने सुदैव ब्राह्मण, निघाला द्वारका प्रेमान. म्हणे काय मी नशीबवान, आज भेटेल श्रीकृष्ण. स्मरण करी पूर्वजांचे, हातून घडलेल्या पुण्याईंचे. माय रुक्मिणी विश्वासाचे, संचित बहु. जगातील पहिले प्रेमपत्र, लिहिले रुक्मिणी हस्त. ठरले निमित्त मात्र, मधुरा भक्ती रूपे. द्वारकेच्या प्रवासात, सुदैव श्रीकृष्णास स्मरत. न लागे श्रम कष्ट, दूर पल्ला असूनही. येता द्वारका नगरी, उल्हास झाला सुदैवाशी. अलौकिक सौंदर्य नेत्राशी, भाव भक्ती वाढवे. अवर्णनीय द्वारका नगरी, शब्द संपदा पडे अपुरी. गायली कितीही भाट किन्नरी, दशांगुळे उरे महती. समुद्रात वसली नगरी, सोहोबाजी रक्षी सागरी. कनकाची वस्ती सारी, द्वारकाधीश कृपे. सदैव वसंताचे स्थान, लाभे नगरा लागून. आसमंत सदा प्रसन्न, 12ही महिने. इकडे रुक्मी करी तयारी, निरोप देई दूता करी.
विवाह आहे सत्वरी समजता यावे. कुंडिनपुरा लागून आहे मंगलकार्य योजून. सांगे सर्वत्र निमंत्रण, रुक्मिणी शिशुपाल विवाह. भीष्मकाने धरले अंथुरण, शुद्धमतीस दुःख हृदयातून. रुक्मिणी राहे बैसून, निशब्द सर्व. मंगल कार्य असूनही न दिसे उत्साह खून. निरुत्साही सर्व वातावरण, एक रुक्मी सोडता. रुक्मिणी असे उदास, न घेई अन्नाचा घास. रात्रंदिन एकची ध्यास, केव्हा सुदैव पोचेल. काय म्हणेल परमात्मा, मी धाडस केले काय कामा. भुलले मी तुझ्या प्रेमा, माफ कर मज. झोप येईना डोळ्यांना, देह दिसे सर्वांना. काळजी माय तातांना, काय करावे आता. यथावकाश योग्य वेळी सुदैव आला द्वारका दिशा जवळी. पाहून श्रीहरी चरणातळी, नमस्कारिले मनी. दूत सांगे वर्तमान, दुरून आला एक ब्राह्मण. म्हणे काम आहे महान, सांगेन फक्त युवराजा. श्रीकृष्ण झाले चकित, आला कोण औचित. दिसत नाही परिचित, कोण विप्रहा. कुळ परंपरेनुसार करी कृष्ण सत्कार. भोजन अतिथी पाहुणचार, न चुकवे काही. उसे विप्रासी वर्तमान, कसे आहे तुझे दिनमान. प्रजा समस्त आनंदान, आहे का देशी. आता तू घे भोजनाशी, आधी मग विश्रांतीशी. मग बोलू कार्याशी, अतिथी तू श्रेष्ठ. एकूण युवराजाचे बोलणे, सुदैव आले प्रीतीचे रुदने. अष्टसात्विक भाव दाटून येणे, शुभ लक्षण मोठे. अलौकिक अतिथी व्यवहार, सुदैवास आला गहिवर. म्हणे युवराजा तू थोर, चरणांचा मी दास. इति श्री रुक्मिणी देवी महात्म्य चतुर अध्याय समाप्त.